आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न सांगणार आहे जो मला काल कुणीतरी डीएम मध्ये विचारला होता. तर एक्झॅक्टली मी तुम्हाला तो प्रश्न वाचून दाखवते. तो प्रश्न असा होता की दीदी, लोकांचं बोलणं इतकं मनाला का लागतं? आणि एक्झॅक्टली हा प्रश्न जेव्हा मी वाचला तेव्हा माझ्या मनामध्ये बरेचसे विचार आले आणि तेच आज मी या व्हिडिओमधनं तुमच्याशी डिस्कस करणार आहे. चला तर मग आता मी जे काही ह्या एक्झॅक्टली प्रश्नाचं उत्तर मी काय दिलं त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला डिस्कशन करून सांगते. प्रश्न असा होता, दीदी लोकांचं बोलणं इतकं मनाला का लागतं? आणि हा प्रश्न वाचल्यानंतर माझ्या मनात पहिला थॉट हा आला की सेम हाच विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी आला असेल. कारण काय ना, काही लोक एखादं वाक्य बोलतात आणि ते तिथल्या तिथेच विसरून जातात. पण तेच वाक्य समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये, डोक्यामध्ये घर करून 24 तास भुंगा लागल्यासारखं राहते. आणि 99% केसेसमध्ये सेम असंच होत असतं. या सगळ्यामध्ये ना मला एक छोटीशी गोष्ट रिफ्लेक्ट करावीशी वाटते. एक छोटासा विचार करा. समजा दिवसभरात तुमचं 10 लोकांनी कौतुक केलं, पण असं कुणीतरी आलं आणि तुम्हाला काहीतरी एक निगेटिव्ह बोलून गेलं. तर जे 10 लोकांनी आपलं कौतुक केलेलं आहे ते लक्षात न राहता एक जे छोटं कुणीतरी निगेटिव्ह बोलून गेलेलं असतं, तो निगेटिव्हच इम्पॅक्ट जास्त आपल्या डोक्यामध्ये व्हायला लागतो. दिवसाच्या सरते शेवटी ते 10 लोक नाही आठवणार, पण ते एक निगेटिव्ह जी गोष्ट झालेली आहे तीच गोष्ट आठवणार. आणि एक्झॅक्टली दिवसाच्या शेवटी फक्त ती एकच निगेटिव्ह गोष्ट का लक्षात राहते? ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण कदाचित असं असेल, आपलं जे माइंड आहे, ज्या कम्फर्टेबल गोष्टी असतात त्या कम्फर्टेबल गोष्टीच लक्षात ठेवण्यासाठी बनलेलं आहे. आता कुणीतरी निगेटिव्ह बोलतंय, ह्या ठिकाणी काय होतंय की त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर चाललंय. कुणीतरी आपल्यावर टीका करतंय. या फेज मध्ये काय होतंय की आपण त्या पर्टिक्युलर फेज मधून बाहेर निघतोय. आपल्या माइंडला हा सिग्नल भेटतो की धोक्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच ती धोक्याची गोष्ट ते जास्त लक्षात ठेवतो. आता ह्या सगळ्या सिनारिओमध्ये ना खरा प्रॉब्लेम लोकांनी काय बोललो त्याचा नाहीच आहे. लोकांनी जे बोललं त्याला आपण काय अर्थ दिला याचा सगळा खेळ आहे. लोकांचं बोलणं आपल्या मनाला लागत नाही. त्या बोलण्याला आपण जो अर्थ देतो तो आपल्या मनाला लागतो. आता एक एक्झाम्पल देते. कुणीतरी म्हणालं, आज तू शांत दिसतेस. एखाद्या जणाचा रिप्लाय काय असेल, हो आज मी थकलीये त्यामुळे मी शांत दिसतीये. दुसरं एखादं काय म्हणेल, माझ्यात काही चूक दिसलीये का? लक्षात येतंय वाक्य तेच आहे, पण त्या वाक्याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार लावतोय. आता मी रिअल लाईफ मधले तुम्हाला 4 एक्झाम्पल देते. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल म्हणजे प्रत्येकाच्या घरात होणारं आपल्या आईचं एक्झाम्पल. आई म्हणते थोडा अजून अभ्यास कर. त्याच फेजमध्ये त्याच क्षणाला आपलं मन काय म्हणतं, मी काहीच करत नाही असं हिला वाटतं. बरोबर? हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल म्हणजे ऑफिसचं एक्झाम्पल देते. बॉस म्हणतो हे जे काही टास्क आहे पर्टिक्युलर हे परत करू ना. त्यावेळेस मन काय म्हणतं, मी काय खरंच एवढं अकार्यक्षम आहे का की मी परत हेच गोष्ट करू. बरोबर? आता एक्झाम्पल नंबर 3 हे रिलेशनशिपचं देते. पार्टनर म्हणतो आज बोलायची इच्छा नाहीये. त्याच क्षणी मन काय म्हणतं, तिचं माझ्यावरचं प्रेमच कमी झालं. परत मी चौथं एक्झाम्पल देते. आता हे चौथं जे एक्झाम्पल आहे ना हे सोशल मीडियाचं देते. तुम्ही एखादी रील टाकली आणि त्या रीलवर कॉमेंट आली की हे जे तुम्ही सांगता हे काही एवढं विशेष नाहीये. या पूर्ण फेजमध्ये काय होतं, तुमच्या रीलवर आलेल्या 100 चांगल्या कॉमेंट्स तुम्ही विसरून जाता. तुम्हाला आलेले चांगले मेसेजेस तुम्ही विसरून जाता. पण ती एक जी निगेटिव्ह कॉमेंट आलेली ती निगेटिव्ह एकच कॉमेंट तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये घर करून राहते. म्हणूनच कदाचित लोक तुम्हाला दुखवत नाहीये, पण त्या बोलण्यामधून तुम्ही जो अर्थ लावताय तो अर्थ तुम्हाला दुखवतोय. म्हणून कोणत्याही शब्दांवर डायरेक्ट विश्वास ठेवण्याच्या पहिले स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, खरंच त्या व्यक्तीला असं म्हणायचं होतं का? हा मी लावलेला अर्थ आहे. म्हणून आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक काय बोलतील हे आपल्या हातात नाहीये. त्यावर आपला बिलकुलही कंट्रोल नाहीये की कोण काय बोलेल. पण त्यांच्या प्रत्येक शब्दाला आपल्या मनामध्ये किती जागा द्यायची हे सर्वस्वीपणे आपल्या हातात आहे. आणि हे ठरवायचे हक्क हा फक्त आपला आणि आपलाच असतो. म्हणून आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यातलं असं कोणतं एक वाक्य आहे जे तुम्ही प्रयत्न करूनही विसरत नाही? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.